श्री महावीर स्वामी यांचे जीवनचरित्र या विषयावर 500 शब्दांचा निबंध आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री वर्धमान महावीर स्वामी निबंध। तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणतात, भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श आहे। समूळ मानवजातीला कैवल्य ज्ञानाच्या उपदेशातून सुखी जीवन जगण्याची कला शिकविणारे महामानव हे आपल्या भारतभूमीवर जन्माला आले। या महामानवाचे नाव श्री भगवान वर्धमान महावीर स्वामी। व्हिडिओच्या शेवटी कव्हर पेज कसे असावे ही माहिती दिलेली आहे। त्यांचे आदर्श जीवन उपदेश मानवाचे जीवन सुखकर करणारे आहे। श्री महावीर स्वामी यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला। त्यांचे वडील राजा सिद्धार्थ वैशाली महाजनपदाचे राजे होते। आई त्रिशिला देवी या प्रेमवात्सल्याने परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या। श्री महावीर स्वामीचे जन्मनाव वर्धमान असे होते। ते बालपणापासूनच धैर्यशील व शौर्यवान होते। शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या महाविकारांवर विजय मिळवणारे म्हणजे महानवीर। श्री महावीर स्वामी यांनी वयाच्या 30व्या वर्षी स्वतःच्या ऐहिक संपत्ती, संसार आणि राजपाटाचा त्याग केला आणि जगाच्या सुखाकरता 12.5 वर्ष कठोर तपश्चर्या केली। कठोर शारीरिक व मानसिक यातना सहन करून वर्धमान महावीर स्वामी यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली। या कैवल ज्ञान किंवा केवल ज्ञान असे म्हणतात। शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या विकारांवर विजय मिळवणारे महावीर या अर्थाने वर्धमान यांना महावीर म्हटले जाते। कैवल ज्ञान प्राप्तीनंतर श्री महावीर जवळपास 30 वर्ष लोकांना उपदेश देत विविध भागात फिरले। सर्वसामान्य लोकांना हा उपदेश सहज कळावा यास्तव महावीर स्वामींनी त्यावेळच्या स्थानिक अर्ध मागधी भाषेचा वापर केला। सर्वसामान्यांना उपदेश देणाऱ्या प्रक्रियेला समवसरण असे म्हणतात। समवसरण समतेवर आधारित असे। सर्व जाती, धर्म, वर्णाच्या लोकांना यात प्रवेश असायचा। श्री वर्धमान महावीर स्वामी म्हणतात, अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे, जो सर्व जातीच्या, सर्व जीवांच्या कल्याणाची प्रार्थना करतो। श्री वर्धमान महावीर स्वामी यांनी खालील पंचमहाव्रते आपणाकरता सांगितलेली आहे। भगवान महावीरांनी जगण्याचे 5 नियम पाळण्याचा उपदेश दिलेला आहे। या पंचमहाव्रते म्हटले जाते ती खालीलप्रमाणे आहेत। 1. अहिंसा, कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये। 2. सत्य, नेहमी खरे बोलावे, आपल्या कृतीत खरेपणा असावा। 3. अस्तेय, चोरी करू नये, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याला विचारल्याशिवाय वापरू नये। 4. अपरिग्रह म्हणजे मालमत्तेचा संग्रह करू नये। 5. ब्रह्मचर्य, मानवाने सुखकारक गोष्टींचा त्याग करावा। या पंचमहाव्रतांच्या पालनाने मानवी आयुष्य सुखमय होण्याचा उपदेश श्री महावीर स्वामी करत असत। त्याचप्रमाणे सर्वसामान्य गृहस्थांकरता व अनुयायांकरता खालील त्रिरत्ने महावीर स्वामींनी उपदेशित केलेले आहे। ते त्रिरत्ने खालीलप्रमाणे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र। सम्यक म्हणजे संतुलित। सम्यक दर्शन, तीर्थंकरांच्या उपदेशावर सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे। सम्यक ज्ञान, तीर्थंकरांच्या उपदेशाचा व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेणे। 3. सम्यक चरित्र, पंचमहाव्रते काटेकोरपणे आचरणात आणणे। श्री महावीरांनी दिलेल्या अनेक उपदेशांचा सार खालील मुद्द्यात मांडता येऊ शकतो। उपदेशाचा सार 1. इतरांच्या मताबद्दल सहिष्णुता बाळगावी। मनुष्याचा मोठेपणा वर्णावर अवलंबून नसून चारित्र्यावर अवलंबून असते। स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचा समान अधिकार आहे। सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये दया करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या। अशा ज्ञानरूपी संपत्तीने मानवजाती संपन्न करणारा महामानव
महात्मा भगवान वर्धमान महावीर स्वामींचे इसवी पूर्व 527ला बिहार येथील पावापुरी येथे निर्वाण झाले. निर्वाणवेळी भगवान महावीरांचे वय 72 वर्षे होती. म्हणजेच अखंड 30 वर्ष अनुवानी फिरून या महामानवाने मानवास सुखी जीवनाचा महामंत्र दिला. त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरा करतात. तसेच चैत्रशुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिन महावीर जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान महावीर म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याला दुःख आवडत नाही त्याचप्रमाणे इतरांनाही ते आवडत नाही. त्यामुळे आपल्याला न आवडणारे कृत्य इतरांशी करू नये. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कव्हर पेज म्हणजे पहिलं पान कशा प्रकारे असावं ही माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. ही लिहून घ्यावी आणि नंतर आपला निबंध सुरू करावा. धन्यवाद.